हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आणि आज आम्ही चाललेलो आहोत सर्वे शिर्डीला आणि आमचा अचानक प्लॅन झालेला आहे, ठरलेला आहे नक्कीच. आता पप्पा कामावरून आले आणि बोलले खरंच मी तिकीट काढू का? तर आम्ही बोललो काढा. आणि पप्पांनी काढले पण. आणि आता आम्ही रात्री जाणार आहोत आणि ते आता लग्नाला पण गेले. त्यांना एक लग्न अटेंड करून यायचं होतं, तो ते लग्नाला गेले. ते लग्नावरून येतील आणि आता आम्ही पण इथे सगळे तयारी करून ठेवतोय, बॅग्स वगैरे भरतोय. असं काय 2 दिवसासाठीच चाललेलो आहोत, पण तरी पण थोडीशी तयारी करून घेतो पटापट पटापट आणि निघतो. तर चला बघूया आता पुढे काय काय होईल, मी तुम्हाला दाखवेलच. रात्री काय एवढं शूट नाही होणार, कारण की आम्ही बसमध्ये बसून जाऊ झोपून. उद्या भेटूया. बाय बाय. थांबा थांबा, आताचा व्लॉग चालू झालेला आहे. तर आम्ही गेलो बस स्टँडला आणि मग तिथे आमची बस आलेली होती. तर आम्ही बसमध्ये गेलो आणि आम्हाला लास्टची सीट भेटलेली होती, कारण की आम्ही लेट बुकिंग केलेली होती. तर मग आम्ही तिथे डिसाईड करतो कोण कुठे बसेल, तर आम्ही केलं ऍडजस्ट. त्यानंतर मग बस निघाली आणि चैतन्यने ठरवलेलं का आपण रात्री बसमध्ये काय करायचं, म्हणतो बोलत आपण पिक्चर बघू. आणि पिक्चर सोबत त्यांनी बघता बघता खायला थोडे स्नॅक्स वगैरे पण घेतलेले, पण तो चुकून घरीच विसरला. तर ते आमचं राहिलं तसंच आणि आम्ही जाऊन झोपलोच. आणि मग बस अर्ध्या रस्त्यात थांबलेली ब्रेकसाठी रात्रीमध्ये, पण तेव्हा आम्ही काही व्हिडिओ वगैरे काढला नाही. तेव्हा आम्ही जाऊन चहा पिलेला आणि त्यानंतर मग आम्ही सकाळी पोहोचलो आणि रूम बुक केली आणि रूममध्ये गेलो आणि थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मग आम्ही उठलो आणि मग रेडी होऊन निघालो दर्शनाला जाण्यासाठी. आणि खाली आलेलो हॉटेलमध्ये आणि हॉटेलवाल्यांनीच बोललेले की त्यांचीच गाडी असते जी आपल्याला मंदिरापर्यंत सोडते दर्शनाला जाण्यासाठी आणि आणते पण रिटर्न. तर त्यासाठी आम्ही तिथं थांबलेलो थोड्या वेळ आणि मग गाडी आली आणि ते रिक्षामध्ये बसलो आणि त्यांनी आम्हाला सोडलं मंदिराजवळ. तर आम्ही विचार केला की आधी आपण नाश्ता करायला जाऊया. तर आम्हाला रस्त्यात दिसलं इथे गजरे वगैरे, तर आम्ही तिथून थोडेसे गजरे घेतले आणि मग गेलो नाश्ता करायला. तिथं आमचं डिस्कशन चाललेलं पहिले की काय मागवायचं. तर आम्ही असा विचार केला आपण पहिले 1-2च गोष्टी मागवू आणि बघू ते चांगलं लागतंय का, तर मग आपण ते अजून मागूया. तर आम्ही तिथे खाल्लं पुरी भाजी. तर पुरी भाजी खूप चांगली होती आणि मिसळ पण मागवलेली. तर मला काय एवढी मिसळ आवडली नाही आणि त्यांचा डोसा पण मागवला, पण डोसा नाही आवडला. तर आम्हाला पुरी भाजी आवडली, तर ती आम्ही परत मागवली आणि खाल्ली. चैतन्य खाल्लंच ना, त्याला मिसळ खायची होती बट त्याला पण काय ते आवडली नाही आणि मग त्याला थोडं वीक पण वाटत होतं. तर तो बोलला की मला इथे बरं नाही वाटत आहे आता, तर चल मला तू हॉटेलला घेऊन. तर मग मी त्याला हॉटेलला घेऊन गेले आणि मग त्यांनी 1-2 तास आराम केला आणि मम्मी पप्पा लोक गेलेले दर्शनाला, मम्मी पप्पा आणि सारा. बट त्यांचं पण काय एवढं नीट दर्शन नाही झालं, त्यांना मुखदर्शनच घ्यायला लागलं, कारण की तिथं खूपच गर्दी होती. ते लोक दर्शन करून आल्यानंतर चैतन्य लगेच मस्ती करायला लागलेला होता, कारण की तो आधी त्याला बरं नव्हतं वाटत आणि सारा आली ना नंतर तिच्यासोबत तो मस्ती करायला लागलेला. एनर्जी आलेली त्याला मध्येच. त्यानंतर मग आम्ही गेलो, जेवलो वगैरे हॉटेलमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं शो बघण्यासाठी. आम्ही साईतीर्थच बघायला जाणार होतो, पण ते काय आम्हाला पॉसिबल झालं नाही, कारण की टाइम निघून पण गेलेला होता. तर मग आम्ही गेलो बाबांची जुनी शिर्डी बघायला. तिथे पण खूप चांगलं होतं, मज्जा आली तिथे पण.
लागलंय आणि साईबाबा याला नाही नीट करतात असं दाखवलं का तिथं टाके लावलेत. छोटा बाबू आहे आणि हे औषध बनवतायत. मम्मी मम्मी हे पण त्याला बाहेर लागला आणि औषध करतो तुला मलमपट्टी. काय लिहिलंय ते? तिथे वरती रोपवे पण आहे पण मला वाटतं रोपवे मध्ये नको झालं आपण ना ट्रेन मध्ये बसूया. पण आपण ना ट्रेन मध्ये बसूया रोपवे पहिले तिकीट झालं. एकदम ओल्ड स्टाईल सारखे घरं आहेत. खूप छान म्हणजे जसे ते आधी असायचे आणि किती याच्यावरती क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे हे रांगोळी सारखंच केलेलं आहे. मस्त वाटतंय. तर तोरणसारखे डिझाईन केले. जरा मस्तपैकी फोटो काढायसाठी बायग्राऊंड लाईक पब्लिक शो वगैरे. रैबिट खरगोश. हाँ अरे कितना मार रहा है भाई, और कितना खाया. ये होना अपना वाला होना, पहले वाला होना, ये होना पसंद नहीं आया भैया, वही लेके आ. राइट. क्या चाहिए कबूतर? टोकरी का बंद कर दो. नहीं, अभी जो अकेला आया है उसका जोड़ीदार नहीं आया. वो देखो बाग में पानी पीने गया है, बुलाएगा. एक दिखाया पिजन, ये देखो इसको ऑफिस है. आओ खाना. सारा तोंड इकडे हाय कर. हाय पप्पाने हाय केलं. हाय. सारा लय घासते पाय, पडशील हा सारा. पाय नको टाकू खाली.
कुठं आलंय? आता आम्ही ते निघालो आणि खूप असं चांगलं होतं, म्हणजे तिथे शोज पण होते ॲडव्हेंचरस वगैरे. आणि ट्रेनमध्ये पण आम्ही बसलो, तिथे एक रोपवे पण होतं, त्यात नाही बसलो. ट्रेन मस्त होती, मला आम्ही ट्रेनमध्ये बसलो, आम्हाला ट्रेन वाटली. तर हे होतं साई हेरिटेज विलेज. चांगलं होतं खूप, जाण्यासारखं तर आहे आणि अफोर्डेबल पण आहे. हे आता बसले उंटावर. आता उंटावर बसून गेलो. सारा आता पर्स येते फॅनवाला घ्यायची चार्जर भी है, लाइट भी है, सब है। 80 रुपये। क्या है मैम, गाड़ी में बैठने वाला है ना, तो उसमें फैन भी नहीं रहेगा तो कहीं भी, बस में, गाड़ी में, किधर भी 2-3 घंटा। चलिए दे बचे। मम्मी यो कलर घेऊ का पिंक कलर घेऊ? ब्ल्यू आहे ना, राहू दे योच घेऊ. तर मम्मी आता इथं ट्रेनमध्ये होती. आपण या साईड दुसऱ्या साईडने अँगलनी पण बघितलं तर असं वाटेल का साईबाबा आपल्याकडे ही मूर्ती घेते मम्मी.